गण्या, काय झालं बाबू? काय झालं मा? काय हरपलं? पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर काय हरपलं म्हटलं? काय पाहून राहिला तू? किती वेळची पाहून राहिली मी, इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे. घरभर नाचून राहिला. काय झालं सांग मले, काय पाहिजे तर? आजी टोपली पाहून राहिलो मी. टोपली पाहिजे मले. टोपली? अन कायले रे? कोणतं काम पडलं तुले आता टोपली पाहिजे? कामाले की चालला काय टोपली घेऊन? कुठं जातो तू आता? वांगे तोडायला चालला का मिरच्या तोडायला चालला का टमाटर तोडायला चालला आता कामाले? कायच्यासाठी पाहिजे तुला आता टोपली? आजी मले शेण आणायचं आहे. कोठ्यात जातो मी आणि शेण आणतो म्हटलं. आता कायले शेण आणून राहिला तू? जेव्हा तुले म्हणाव जाय रे गण्या कोठ्यात जाय शेण घेऊन ये, सळा सारवण करायचा आहे, तर आणत नाही. आणि आता त्याला टोपली पाहिजे शेण आणाले. कायले पाहिजे म्हटलं? कोणत्या भिंती सारून राहिला तू आता? आजी भिंतीने सारवत मी. मले चाकोल्या बनवायच्या आहे. शेणाच्या चाकोल्या बनवतो म्हटलं. मी, चंदू, राणी, अजून माझे मित्र आहेत ते. आम्ही चाकोल्या बनवून राहिलो उद्या होळीत टाकासाठी. आज बनवून राहिला चाकोल्या? वाढून जाईन काय आता? वाढून जाईन दिवसभरात. चाकोल्या बनवायचे होते तुम्हाला तर 10-12 दिवस पहिलेपासूनच काऊन नाही बनवून ठेवले? वेळेवर चाकोल्या बनवून राहिले. वाढते नाही वाढत. आतापर्यंत तर वाढून गेले असते मस्त, पहिलेच जर बनवून ठेवले असते तर. पहिलेच काऊन नाही बनवून ठेवले चाकोल्या? आजी वाढून जाईन ना. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. होळी तशी काय म्हणते संध्याकाळीच पेटन. उद्या सकाळीच थोडी पेटवते होळी. तर वाढून जाईन आज न उद्या 2 दिवसात. दे बरं तू पटकन टोपली दे आणि जाऊ दे मले. इथंच टाइमपास करून राहिली. उशीर होऊन राहिला ना मले. सगळेजण वाट पाहत असन तिकडे माय मित्र. पाय चालला तू खेळाले जाय, तुले मनही नाही. चाकोल्या बनव, काय बनवायचं आहे ते बनव, पण घरी भांडणं आणजो नको. काल तोंड फोडून आला, आज टोंगडे फोडून नको येजो. आणि आज जर तू मार खाऊन आला, झगडे करून आला तर पाय तुले कशी पिटतो मग. काल पिटाई नाही केली, पण आज म्हटलं आज आपटल्याशिवाय राहणार नाही. सांगणं सरळ आहे. नाही ना आजी, नाही आणत ना मी भांडणं. जाऊ दे ना मले, जाऊ दे ना आता पटकन. जाऊ नाही देत बा तू. नाही आणत मी भांडणं, नाही झगडे करत बाहेर. हो, पहिले सांगून ठेवतो म्हटलं. झगडे गिगडे आणले तू ना का नाही? मी तुझ्या आईले भिन आणि नाही तुझ्या बापाले भिन. मीच झोडपण म्हटलं सगळ्यात पहिले. दे ना यार आजी, दे ना टोपली. जाऊ दे ना मले पटकन. घरची टोपली नको नेऊ. नवीन नवीन टोपल्या खराब करतं काय तू? कोठ्यातच आहे म्हटलं, 2-2 टोपल्या घेऊन जाय. कोठ्यातच आहे. बरं मग सांगते नाही किती वेळची. मले म्हणतं सांगत नाही किती वेळची. तू न विचारलं काय आजी टोपली पाहिजे का काही म्हणून? इकडच्या तिकडे, इथं पाहिशीन तिथं पाहिशीन. मी म्हटलं काही हरपलं सन बा तुया, त्याच्यानं पाहून राहिला तू. गाडी पाहिजे अजून तुले काही पाहिजे. मला वाटलं काही बॅट बॉलसाठी घे आला असन. म्हणून मी तुले विचारलं नाही. बरं जाय मग, कोठ्यातच आहे. नाईल अजून म्हटलं हळदनं तेल लावून मागजो. हा मग लावून मी. आता पहिले जाऊ दे मले. गण्या होते म्हटलं एवढं शेण. चल आता एवढं शेण घेऊन घे ना मग आता. घे ना तुझ्या डोक्यावर. मीच पकडू काय? पकड ना. तूच पकड ना तुझ्या डोक्यावर. मला लागलाय, डोक्याला लागलाय तर मी डोक्यावर नाही घेऊ शकत म्हटलं. त्या दिवशी पडलो मी तर माझ्या डोक्याला पाय मारा इथं. घे तुझ्या डोक्यावर घे बरं पटकन. चाल ना, चाकल्या बनवून झाले पाहिजे ना. जाय बा, असा करतो तू. मायाच कोठ्यातलं शेण, माईच टोपली. ना मलेच म्हणतो तूच पकड. आणि तुला आयतं शेण देऊ काय मग मी चाकोल्या बनवाले? असा नको करू. तू पकड. अरे तसं नाही आहे ना गण्या. पकड ना तू. अर्ध्यापर्यंत तू पकड मग मी पकड. घे डोक्यावर घे. अर्ध्यापर्यंत अर्ध पकड. देशील ना मला शेण? एक काम कर, राहू दे. आपण तिकडे नाही बनवू चाकोल्या, इथंच बनवू. इथंच बनवून इथंच वाढू टाकू. वाढून जाते. नाही ना, इथं वाढणार नाही चाकोल्या. ऊन नाही लागत ना बरोबर. सावली येईन तर वाढणार नाही. आपल्याला 10 वेळा पलटवा लागन. एक काम कर, आपण रोडवर बनवू. रोडवर ऊन लागते आणि खालून बी रोड गरम राहते तर आपल्या चाकोल्या लवकर वाढून जाईल. चल रोडवर जाऊ आपण बनवाले. आणि जागाही मस्त आहे वाळू टाकाले. नाही नाही, इथंच बनवू बा. तू मला शेण पकडायला लावतं. इथंच बनवू, इथंच वाढू टाकू. इथं बनवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम एकच आहे, इथं वासरं बिसराय म्हटलं. आपण बनवून ठेवून देऊ चाकोल्या आणि घरी गेल्यावर वासरायनं पाय वाया दिले तर मग काय करशील? आपली मेहनत गेली वाया. आणि आपण रोडवर बनवून ठेवून गाड्या घोड्या चालू राहते. आणि मग काय करशील तू? बसून राहशील का दिवसभर तिथं पाहत? इथं तरी एवढं पहा नाही लागत. वासरही बांधल्या, गाई बांधल्या. इथंच बनवू. आहेत ना माया. चाल ना तिकडे बनवून आपण चाकोल्या. नाही नाही, राहू दे. इथंच बनवू. बरं एक काम कर, तुले नसन बनवायचं तर तू शेण घेऊन जाय. जिथं तुले बनवायचं आहे तिथं बनव. मी इथंच बनवन. असं नको करू यार. माझा दोस्त नाही होय काय तू? माझा मित्र नाही होय काय? मग माझ्या ऐकत जाणं. चाल ना तिकडे. बरं मी ऐकतो.
अर्ध शेण घेऊन जाय, अर्ध शेण इथंच ठेव. तू यासाठी चाकोल्या बनवून घेऊ लवकर लवकर, आणि मग इथं येऊ, इथं मग मायासाठी बनवू. ठीक आहे? मग तुया चाकोल्या तू घे जो, माया चाकोल्या मी घेईन. दोघांची अलग अलग ठेवू, आणि माया चाकोल्या चोरजो नको तू. नाही 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 चोरत ना. घे मग आता टोपली तुझ्या डोक्यावर ठेव म्हटलं. तू यासाठी पाहिजे नसेल तर घे, तुझ्या डोक्यावर घे आता पटकन. बरं आण. चाल मग आता. बरं चाल चाल. हनीचे बाबा जात नाही का आज तुम्ही? आज रविवार आला म्हटलं, नाव नाही काढून राहिले तुम्ही. मांग काय म्हणत होते, लेकरायले घेऊन जाईन, कटिंग करून देईन, कपडे घेऊन देईन, तर आज तर नावही नाही काढून राहिले. म्हटलं काय चालू आहे तुमच्या मनात? तर नेता का नाही नेत म्हटलं आज लेकरायले? घेऊन जाईन ना, गेला काय दिवस. नेतो ना, दोघांनी घेऊन जातो. आता एवढा मोठा होळीचा सण आहे आणि लेकरायले कपडे नाही घेऊन देऊ काय? घेऊन देईन ना, दोघांनी घेऊन देतो मी. घेऊन जातो दोघांनी. अंग पाय धुवून झालं काय त्याचं? झाल्या दोघांची आंघोळ्या? वाहतीस तर दोघांची आंघोळ, खेळूनच तर राहिले दोघे जण. आता तुम्हीच काही म्हणून नाही राहिले तर काय अंग पाय धुवून देऊ? तर मग जेव्हा न्यायचं नाही राहणार म्हणले तर त्याला काय तू अंगच नाही धुवून देशील काय? दिवसभर तसंच ठेवशील काय त्याले भुताळं? करून दे ना मग, दोघांची आंघोळ करून दे, तयारी करून दे. जेवण खावण करतो आणि जातो म्हटलं मग आम्ही. स्वयंपाक झाला का व्हायचा आहे? झाला ना स्वयंपाक झाला. आता फक्त अंग पाय धुवा तुम्ही, जेवण करा आणि जा मग. बरं ठीक आहे ना. आणि हे म्हणत होतं घरच्यासाठी काही आणायला लागेल काय? किराणा सामान घे. काही आणायचं असेल तर सांगून दे, घेऊन येईन मग मी. आता किराणा सामान मध्ये काय सांगू तुम्हाला. आता त्या दिवशी बाजारात गेली होती तर थोडं थोडं आणलं. तर लिहून देऊ काय मग एका चिठ्ठीत अजून? लिहून दे ना. आता होळी आहे तर तेल वेल तर लागणच ना जास्त. तेल, साखर, अजून नारळ, अगरबत्ती, काय काय पाहिजे ते लिहून दे म्हटलं, घेऊन येतो. ठीक आहे ना. नारळ तर नाही आणा लागत, 2 घेऊन आली मी त्याच दिवशी. तर नारळ नका आणजा. ठीक आहे, नारळ नाही आणत मी, पण गाठी आणा लागेल ना लेकरासाठी. तर गाठ्या हे ते काय काय पाहिजे ते सगळंच लिहून दे. थोडं थोडं घेऊन येतो मी. बर. हनी, बनी, हनी. येई लेकरं अंगणात खेळता खेळता कुठं जाते आणि काय जाते. हनी, काय झालं आई? आज जातो ना बाबा संग कटिंग करायले, नवीन कपडे घ्यायले. कलर वलर घेऊन ये जो. पिचकाऱ्या तर आणल्या त्याच दिवशी मी. कलर आणायचे आहे ना, कलर घेऊन घे जो 2-4. आई जातो ना मी, बाबा संग जाईन ना. मग अंग पाय नाही धुवा लागत काय? आंघोळ करणं आण ना. बनीले बोलावून आण. बनी कुठं आहे, काय करून राहिला? दे बनीला आवाज दे. हा बनी, बनी. तपलं असन पाणी तर टाक मग आंघोळीले. चालला जातो मी. तुम्ही जाता काय पहिले? मी म्हटलं पहिले लेकरायची करून देतो, मग पाणी तपते तर तुम्ही धुवा. लेकरायच्या आंघोळी झाल्या म्हणजे जेवण खाऊन देतो त्याला आणि करून देतो त्याची तयारी. तोपर्यंत तुमचं होते मग. बरं ठीक आहे, लेकरायचं करून दे आणि ठेव मग माझ्यासाठी पाणी पटकन. हो. आई, आई. काय झालं बाई रुपा? काही नाही झालं आई. राणीच्या बाबाचा फोन आला होता. आता येऊन राहिले ते वावरातून. तर आईले सांग म्हणे तयारी करून ठेवायला लाव. निघून जाईन म्हणे मग आम्ही लवकर. कुठं कुठं जायचं आहे? साडी घ्यायला नाही जात काय तू? चालली जा ना. मी काय म्हणतो, साडीने गिडी राहू दे ना, कायले घेत? अजून ते रोजदाराचे पैसे द्यायचे. त्याचे आता किती झाले? 6,000 त्याचेच झाले रोजदाराचे. 6,000 जास्त होईन. राहू दे ना, कायले साडी गिडी घेत? घेऊन घे ना. आता 1 महिना राहिली तू माझ्या घरी, काम केले आणि साडी नाही घेऊन देऊ काय? अशीच पाठवू काय तुले? तसं म्हणणं नाही आहे माय. मला खाली हात नको पाठवू. साडी दे, पण विकतची नको देऊ. आता बारशाचा कार्यक्रम झाला तर किती सारे कपडे आहे तुझ्याजवळ. 2 गाठोडे असं ना साड्या. तर एक काम कर, त्याच्यातली एखादी चांगली साडी पाय आणि ते देऊन दे मला. कायले तुझे पैसे खर्च करून राहिली? तुझे पैसे खर्च नाही होत आणि उलट तुझेच पैसे वाचन. पण बाबासाठी तर घ्यास लागन नाही. बाबा थोडी ते गाठोडीतले कपडे घालन. बाबासाठी घेईन तर तूही चालली जाय त्याच्या संग घेऊन घे. आणि राणी चालली कपडे घेवाले. आता तू म्हणून राहिली राणी जाते, बाबा जाते, तर जाऊ दे त्याले. तशी आता तुझ्या पोराली लय मोठे कपडे आले, त्याले नाही घेतले तरी चालते. पण तुले सौखुशीनं घेऊन द्यायचे असेल तर घेऊन दे म्हणा तुझ्या लेकरायले. माया काही प्रॉब्लेम नाही आहे. सौखुशीनं घेऊन देतो तुझ्या दोन्ही लेकरायले कपडे, पण माझ्यासाठी राहू दे म्हटलं. मग राणीचे बाबा म्हणून गाठोडीतलेच कपडे देतं काय आता तुझ्या आईले? गाठोडीतले कपडे देतं काय? तर ते काय वापरले कपडे होय काय? का घातलेले कपडे होय गाठोडीत बांधून ठेवले? आता नवीन बारशातलेच कपडे होय ना, तर त्याच्यातली साडी देऊन दे मला चांगलीवाली. चांगल्या चांगल्या तर साड्या आहे त्याच्यात. बरं तशी करतो मग. तर एक काम कर तू, एक साडी नको घेऊ, 2-4 घेऊन जाय त्याच्यातल्या. आणि तशी काय म्हणते, मी काही साड्या घालत नाही जास्त.
हा कधी कधीच घालतो मी, कार्यक्रमात घालतो, कधी बाजारा जाईन तेव्हा घालतो, नाही तर साड्या काही घालत नाही मी. कामाला जाईन तर ड्रेस आणि घरी राहीन तर ड्रेस. तर घेऊन जा तो 4 काय 5-6 साड्या घेऊन जाय घरी घालाले. घरी घालाले 2 साड्या घेऊन जाय, आणि घुमा फिरायला जातो तर त्याच्यासाठी घेऊन जाय चांगल्या चांगल्या साड्या. बरं ठीक आहे ना, गाठोडीतून पाहिन मग मी. तर सांगून द्यायचं मग बुवाले, आई राहू दे म्हणते म्हणा साडी गिळी, काही पैसे खर्च नको करू. बरं ठीक आहे ना. नाही तर काय मग तेच पैसे उरण तर तुम्हाला कामी पडन. वरच्यावर असा पैशाचा नासोडा नाही करायला लागत. होते ना इकून तिकून ऍडजस्ट तर करून टाका लागते. साड्या असल्यावर साड्या नाही घ्या लागत. आणि आता तुझ्या घरी कोणतेही पाहुणे घेऊन येईन ना, तर नवीन नवीन साड्या नको घेत बसजो. हे गाठोड्यातल्या साड्या काढून देऊन द्यायचे. नाही तर मग त्याच्यासाठी तू 1000 रुपये खर्च कर, 1200 खर्च कर, 500 रुपये खर्च कर, अशी नको करजो. कार्यक्रमात आता लग्नात जाशील, कुठं ऐरवैर लागन तर याच्यातल्या साड्या घेऊन जाजो. नाही तर म्हणशील कट ठेवतो राखून. तशी तर तू घालत नाही. मग ह्याच साड्या कामी लावजो म्हटलं आता इकडे तिकडे. हो तसंच करा लागा नाही. आता बारशात तेवढे मोठे कपडे आले, आता लग्नात कोणाला देवाचं काम पडलं तर याच्यातलेच घेऊन जाईन. आणि काय म्हणते, पॅन्ट शर्टचा पीस आहे, दुपट्टा आहे, टावेल आहे, ब्लाऊज पीस आहे. नाही तर काय मग कायले पैसा वाया घाला. आपण काय ड्युटीवर आहे काय, त्या हिशोबानं चालत जा. एकदम पैसा उडवता नाही पैसा गिसा नाही आवडत. लय वेळ झाला गड्या, गण्या गेला तर अजून आलाच नाही. अशा कशा चाकोल्या बनवून राहिला तर तो. गेला तर आलाच नाही. जाऊन पाहू काय कुठं आहे काय आहे. खेळण्यात राहते तर खेळण्यातच राहते तो. नाव त्याला जेवाची फिकर नाही राहत. कसं आहे तर ताण लागते का नाही लागत त्याला तर खेळण्याच्या धुंदीत. खेळणं खेळतच राहते. चाल बापा जाऊन पाहतो कोणीकडे खेळून राहिला आणि काय. तर एक तर त्याच्या तोंडाला लागलाय, नाही तर येईन मग अजून कोणासंग मारपीट करून. काही सांगता नाही येत. खेळता खेळता लेकरं झगडी करते आणि चांगलेच होते. अरे वा बने, मस्त दिसून राहिला. मस्त झाला ना हा ड्रेस. मस्त दिसून राहिला तू, एक नंबर. तुला आवडला काय ड्रेस? आवडला असेल तर ह्याच ठेव मग. हो बाबा आवडला मला, मी हा ड्रेस ठेवतो. बरं ठीक आहे ना, फायनल करू मग. ह्या ड्रेस फायनल करू. बनी तू घालून पाहिजे ना तू ह्या ड्रेस. लहान मोठा होईन तर आपल्याला इच्छा इथं बदलवता येते. मग घरी गेल्यावर म्हणशील बाबा पॅन्ट ढिला झाला, कमरीत नाही होत. मग अजून मला उद्या वेळेवर या लागन दुकानात. त्याच्यापेक्षा इथंच घालून पाय म्हटलं. घरीच घालन ना बाबा मी. नाही घरी नाही, उद्या टाइम नाही आहे. उद्या येणार नाही मग जुनेच कपडे घाला लागन तुले. घालशील काय मग? आता आलो ना आपण दुकानात, जाय ड्रेस घे ना घालून पाय पटकन. जा ना बाबू, रूम मध्ये जाय म्हटलं, चेंजिंग रूम मध्ये, आणि घालून घे. तुम्ही घेऊन जा भाऊ, तुम्ही घेऊन जा. नाही तर इथंच करून द्या ना, इथं ड्रेस चेंज करून द्या म्हटलं. काही नाही होत, लहानच आहे तो. हनी घाल ना, घालून पाय. बरं घे ना, हनी करणं लवकर. ड्रेस घालून पाय. मग आपल्याला कलर बी घेवायचा आहे ना, कलर घेऊ तुमच्यासाठी. कलर घेईन मी, गाठी घेईन. अजून तुम्हाला खेळून घेऊन देईन. जाय बरं घालून ये. हा बाबा. भाऊ तुम्ही बिल करा ना, तोपर्यंत बिल करा म्हटलं. किती होते काय होते सांगा मग. थांबून जा, गडबड नका करू. पोराले ड्रेस घालून येऊ द्या, पाहू मग झाला नाही झाला. त्या हिशोबानं बिल बनवू म्हटलं. अरे हो थांबून जा मग, पोराली येऊ द्या. आणि ह्या ड्रेस फायनल आहे म्हटलं, लहान पोराचा ड्रेस याचा बनवून टाका तुम्ही. हो संगच बनवू ना, एकानच बनवू. बरं अरे वा हनी, कपडे मस्त झाले तुले. ह्या ड्रेस हो बाबा मस्त झाला ना ड्रेस. हाच घे तुम्ही, हाच ठेवा. बरं कलरही चांगला वाटून राहिला रे. मस्त आहे ना कलर. चांगला ड्रेस आहे ना, फुल पॅन्ट, कोट आहे, शर्ट आहे. चांगले कपडे आहे. दादा करा म्हटलं मग बिल. आता फायनल झाला ह्या ड्रेस, दोन्ही ड्रेस फायनल झाले. बरं तर दोघांचे बिल मिळून 1200 होते. 1200 झाले म्हटलं तुमचे, 1200. बरोबर लावा ना दादा, बरोबर लावा म्हटलं. 1000 रुपये फायनल करून टाका. 1000 रुपये बरोबर आहे. 1200 रुपये जास्त होते. 1000 रुपये करून टाका फायनल. नाही भाऊ, एवढे कमी नाही होत म्हटलं. 50 रुपये कमी देऊन द्या. देऊन द्या ना भाऊ, लेकरायचं मन नका ठेवू म्हटलं. आता ड्रेसही आवडला, मुली आवडला, लेकरायलाही आवडला, तर देऊन द्या. 50 रुपये वर घेऊन घ्या. बरं जाऊ द्या, 50 रुपये वाढवतो मी. बरं ठीक आहे, देऊन द्या. आता काय किचकिच करता 100-150 रुपयासाठी. ठीक आहे, काढा. हो. कुठं गेले गड्या हे लेकरं? दिसून नाही राहिले. चाकोल्या बनवतो. कुठं जाऊन बसले तर कोणाच्या घरी बनवून राहिले काय माहित. विचारायला पाहिजे होतं त्याले. माय बी कामच आहे. जाय म्हटलं पण विचारलं नाही. चंदूच्या घरी जातो म्हणे, तिथं गेली तर तिथंही नाही. कुठं गेले न काय गेले पाहतो बापा, लय वेळ झाला. गण्या कुठं शांता काकू, कुठं चालल्या म्हटलं? अहो कुठं नाही, गण्यालाच पाहून राहिली मी. आला काय या तुझ्या घरा इकडे गे. मले म्हणे चाकोल्या बनवतो आजी, आणि लय वेळचा आला ना तू इकडे. 2-3 घंटे झाले, घरी नाही आला ना, जेवाले ना पाणी प्याले. तर म्हटलं पाहतो गड्या कुठं काय आहे. तर इकडेच गावात घुमून राहिली मी, तर दिसून नाही राहिले मला लेकरं. मंदाच्या घरी गेली तर तिथंही नाही आहे.
माहित आहे काय तुले कुठं आहे लेकरं तर हाय काय तुझ्या घरा इकडे घे. नाही माझ्या घराजवळ तर एकही लेकरू नाही आहे. माय पोरग बी तर त्याच्या संग आहे, गण्या चंदू राणी गिनी संगच आहे ते. तर कुठं आहे मग काही सांगितलं काय तुझ्या पोरानं कुठं जातो काय जातो? नाही माया पोरानं तर नाही सांगितलं, पण माया पोरीनं सांगितलं मले. आई म्हणे आम्ही शांताजीच्या कोठ्यात चाललो म्हणे चाकोल्या बनवाले. शेण आहे म्हणे तिथंच, तर तिथंच बसन म्हणे आम्ही, तिथंच बनवन म्हणे आणि तिथंच वाढवण. तर मी आता तुमच्या कोठ्यातच चालली. पाय व हा असं आहे माया काम. कोठ्यात नाही गेली मी ना गावभर घुमून राहिले. कुठं गेला गण्या कुठं गेला गण्या. हा लेकरं कोठ्यात आहे म्हणतं तू. बरं चाल मग जाऊ. चला ना मी तिकडे जाऊन राहिले. हो हो चाल ना. झाले काम? हो झाले ना, आता काम गिम झाले. गण्या वाढून जाईना चाकोल्या दिवसभरात? काय माहित वाढते नाही वाढत. वाढन तेवढे वाढन. उद्या वाढवून घेऊ. नाही वाढणार तर माय चाकोल्या कोणी चोर जा नका. मी घरी जाऊन राहिले, नाही तर चोरान नाही घेत. कोण नाही घेत. एकामेकाचे घेऊ नका. आपापलेच घे जा, कोणी कोणाचे घेणार नाही. हो पहिले सांगून ठेवतो, मायाच्यातले घे जा नका. मी मस्त बनवले, तुम्ही ना काही चांगले नाही बनवले. कशाचे कसे बनवून ठेवले. कशाचे कसे कायले पाय ना, चांगलेच तर बनवले आम्ही. त्यापेक्षा चांगले बनवले म्हटलं मोठे मोठे. तुला तरी लहान लहान बनवून ठेवले. आमच्या चाकोल्या पाय किती मस्त बनवले आम्ही. हो माझ्या दादानं मस्त बनवल्या चाकोल्या. राणी तुझ्यापेक्षा चांगल्या बनवल्या. बनू दे ना मग, बनवले तर माय बी चांगलेच आहे. आणि इथंच राहू देता काय मग आता कुसलून ठेवता? राहू दे ना राणी, इथंच राहू दे ना. आता उचलशील तर तुटणार नाही काय म्हटलं चाकोल्या. इथंच राहू दे. आपल्याला आज इथंच थांबा लागन चाकोल्या पाठ. इथंच नाही थांबा लागत, सोकू दे थोडा वेळ. सोकन तर मग पलटून घेऊ आपण आणि उन्हात नेऊन ठेवून देऊ. है ना रे गण्या? अशा चुंबड्या उचलू बरोबर आपापले आणि नेऊन ठेवून देऊ बाहेर. ठीक आहे ना. बाहेर नाही कोणी घेऊन जाईन ना. काटा काटानं ठेवून देऊ. कोठ्यातच ती हो, काटा काटानं ठेवू. बरं अम्माय बाई लेकरानं तर मस्त चाकोल्या बनवल्या. पाय परी ते मस्त बनवल्या चाकोल्या. हो ना, मस्त चाकोल्या बनवल्या लेकरानं. सगळेच सगळे लेकरं इथंच आहे. कुठं गेले लेकरं कुठं गेले लेकरं पाय म्हटलं काकू. इथंच आहे सगळे लेकरं एका ठिकाणी. हो ना. मी गाव ढूंढून राहिले. कुठं गेला बापा माया नातू. कुठं गेला कुठं गेला. का गण्या काय म्हटलं घरी नाही यावं लागत काय आज? जेवण गिवण करणं. जेवण नाही काही नाही. पाणी गिनी पेला आला तेव्हापासून? हा आजी पेलो ना पाणी. मी चंदूच्याच घरी गेलो होतो पाणी प्याले. हा काय चंदूच्या घरी गेला होता काय? मग चंदूच्या आईनं तर सांगितलं नाही का तुम्ही इकडे आहे म्हणून? माहित नसन ना म्हणलं ताईले इकडे आहे म्हणून कोठ्यान. सांगितलं नसन नाही तर यायनं. आता माहित या नाही तर नव्हतं सांगितलं. मला तर यानं सांगितलं होतं इकडे चालली म्हणून आई. हो ना. सांगून द्यायचं का आजी आम्ही इथं खेळून राहिलो तिथं खेळून राहिलो. चंदूच्या घरी आहे, राजूच्या घरी आहे, राणीच्या घरी आहे असं सांगायचं. म्हणजे गावभर पाहा नाही लागत मग. सांगून ठेवलं का सरळ मग आम्ही तिथंच येतो आवाज द्याले पाहाले. सांगत जाय गण्या, आजीले सांगत जाय म्हटलं. असं येत नका जात जाऊ. सांगून द्यायचं. आणि सगळेलेच म्हणून राहिली. माया पोराले बाकीच्या इले सगळेलेच सांगायचं इथं चाललो तिथं चाललो. ठीक आहे ना आजी सांगन ना. आता याच्या पुढे सांगन मी. चाल ना मग आता घरी जेवण करायले. तुम्ही बाकीचे लेकरं बाकीच्यानं केलं काय जेवण? आजी मी गेली होती घरी जेवण करायला. जेवण करून आली मी. आता अजून चालले. पाणी प्यायला चालली मी आता. पाय ते पोरगी जेवण करून आली. आता पाणी प्यायली चालली. आणि हे सैतान बसलेचे बसलेच आहे. हो आता आपापल्या घरी जा म्हटलं. कोणी नाही नेत चाकोल्या. जा गाई गी बांधल्याच आहे. येतो ना आजी थोड्या वेळानं. जाय ना तू. थोड्या वेळानं येतो मी. नाही थोडा वेळ नाही 5 मिनिट नाही. आता आली ना मी बोलावाले. चाल संग मंग चाल. अंग नाही दूध पाय नाही दूध. खेळणं खेळणं खेळणंच चालू आहे बाप्पा. चला आता घरी चाला. चाल गण्या चाल बरं. नाटकं नको करू. काय आजी? बाबू राजू चाल ना. चालत नाही का घरी? येतो ना आई येतो ना. आता येतच होता आम्ही दोघे जण. बाई रिया चाल बाई आता. चाल ना घरी. आता थोडीशी तुम्ही जेवण खाऊन कर. अभ्यास कर. नाही आई आज मी होमवर्क नाही करत. झाला नाही अभ्यास. आता नाही करत मी. आता होळीच्या सुट्ट्या आहेत तर खेळतो मी. रोज रोज अभ्यास नको करायला लावत जाऊ. खेळू बी देत जाय. ठीक आहे रोज रोज नाही करायला लावत पण घरी तर दोघे जण आले तर इकडेच आहे. चला आता पटकन. हा आई. चला मग मित्रांनो आज बनवले बा लेकरांना चाकोल्या. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.